बारामतीतील अपघाताच्या घटनेनंतर बारामती शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली। या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्यानंतर आता अवजड वाहन मालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यांचे जे टिपर आहेत किंवा अवजड वाहतूक करणारी वाहनं आहेत ती सध्या त्यांनी थांबवून ठेवली आहेत आणि त्यांचं मत असं आहे की जर हे चालू केलं नाही तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू। त्यामुळे अपघाताच्या घटनेनंतर तुम्ही आमची वाहने बंद केलेली आहेत, परंतु आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण होतोय असं या वाहन चालकांचं म्हणणं असून या वाहन चालकांनी सरकारी प्रशासन व्यवस्थेला काही दिवसांचा वेळ दिलेला आहे। मात्र जर ही बंदी मागे घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा देखील इशारा या निमित्ताने दिला आहे। खरं तर ज्या गोष्टी उपचाराच्या आहेत किंवा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या करत असताना नेमकं दुसरे प्रश्न तयार होत आहेत ह्याच्यातून दिसतं आहे। बारामतीमध्ये अपघाताच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेची मोठ्या प्रमाणात तयारी तर केली, परंतु या वाहन चालकांचा आता नव्यानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। मताने केलेला आहे, एकमताने केलेला आहे। आमच्या गाड्या बंद आहेत 27 तारखेपासून। 15 दिवस झालं ड्रायव्हरांना पगाराची बोंब होणार आहे, हप्त्यांची बोंब होणार आहे आमची। तर सगळ्या अडचणी आहेत, आम्हाला कोणाचाही दबाव नाही, आम्ही स्वतःच्या इच्छेने करत आहे। लवकरात लवकर संप मिटवणे हीच आमची मागणी आहे, कारण की आमच्यामुळे सगळं बिल्डर लोकांचे सगळ्यांची कामं बंद पडलेत। त्यामुळे लवकर सरकारने निर्णय द्यावा आणि लवकर गाड्याचा 27 तारखेपासून आचार्य कुटुंबाचा जो ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून 27 तारखेपासून 15 ते 20 दिवस झाला गाड्या उभ्या आहेत। ह्या गाड्या उभ्या असताना ड्रायव्हरचे फायनान्सचे हप्ते, ड्रायव्हरचे पगार, सगळ्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आज 15 दिवस झाला आम्ही शांत आहे। आज या ठिकाणी बारामती टिपर वाहतूक संघटनेच्या वतीनं आम्ही बारामतीमध्ये जे गौण खनिज म्हणजे खडी आणि क्रश सँड, मुरुम वगैरे ह्या जे काही वाहतूक केली जाते तर त्याच्या संदर्भातला आमचा हा एक 27 तारखेला एक दुःखद घटना घडल्यामुळं प्रशासनानं आम्हाला रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी परवानगी दिली होती। आणि हा सगळ्याच जो काही वाहतुकीसाठी जो नियम केला तो आम्ही जी काही वाहतूकदार आहोत ह्याच्या सगळ्यांनाच आम्हाला तो अमान्य आहे आणि आमच्यावरती अन्यायकारक आहे। म्हणून आज आम्ही गेली 27 तारखेपासून ह्या अशा स्ट्राईकमध्ये किंवा आम्ही या सगळ्या बांधवांच्या आमच्या गाड्या आज या ठिकाणी उभ्या केल्यात। जर प्रशासनाने अजून तरी जे नियम घालून दिलेत वाहतूक शाखेने ते जर नाही तुटवले तर तुमची पुढची दिशा काय राहील? आता आम्हाला रात्री निरोप दिलाय प्रांत साहेबांनी की उद्या दुपारी 1 वाजता आमच्याबरोबर ते चर्चा करणार आहेत आणि त्यांनी जी काही नियम घातल्यामुळं आमच्या वाहतूक करणाऱ्या सगळ्या बांधवांच्यावरती इतकं मोठं संकट उभं राहिले की ते म्हणतात की रात्रीचं तुम्ही वाहतूक करा। रात्रीची वाहतूक करायचं म्हणाल तर आम्हाला ऐन वेळेला जर टायर पंक्चर झाला तर तो टायरवाला अवेलेबल होत नाही, जर आमची गाडी जर ब्रेकडाऊन झाली तो मेकॅनिक अवेलेबल होत नाही। रात्री कॉरीमधून गाडी लोड होऊन ज्या वेळेला बाहेर पडते दिवसात सुद्धा म्हणजे कॉरी 2 बाजूला खड्डे असतात मोठे, एक 50-100 फुटाचा खड्डा असतो आणि त्याच्यामधून आमची गाडी पुढे जात असते। तर तो कॉरी ज्या वेळेला रात्रीचं जर दिसलं नाही त्या ड्रायव्हरचं जर जजमेंट फेल गेलं तर तिथं पण खूप मोठा अपघात होऊ शकतो। रात्रीचं लोडिंग देखील केलं जात नाही। गौण खनिज किंवा स्टोन क्रेशर 6 नंतर रात्री परवानगी नाहीये। तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टीपी आम्हाला जो काही परमिट म्हणून जे आम्हाला लागतो तर त्याला सुद्धा मर्यादा आहेत, 6 नंतर ते सुद्धा अवेलेबल होत नाही। ड्रायव्हरच्या रात्री ड्रायव्हर अवेलेबल होण्याचा आमचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे एक ना अनेक गोष्टी आज या ठिकाणी आम्ही फेस करतोय। प्रशासन आमच्यावर सकारात्मक विचार करतंय, पण जे टाळाटाळ करण्याचा जो काही प्रशासनाचा प्रयत्न आहे ह्याच्यामधून आम्ही हा सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय आणि आता उद्या आम्हाला खात्री आहे की आज हा सगळा जो काही आपल्या माध्यमातून बातमी किंवा सगळ्या प्रेस मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला ज्या वेळेला हे समजेल प्रशासनाला की कशा प्रकारे आमच्यावरती अन्याय होतोय तर त्यावेळी नक्कीच आपल्या ह्या गोष्टीचा विचार झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या संघटनेत किती लोक आहेत, किती जणांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे आणि किती दिवसांपासून ह्या ठिकाणी या गाड्या उभ्या आहेत? या गाड्या गेली 27 तारखेपासून या ठिकाणी उभ्या आहेत। आमच्या संघटनेमध्ये हजारो बांधव आमच्या बरोबर या ठिकाणी आमच्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामुळं जे काही वेगवेगळ्या आमच्या बांधवांच्या जे काही बँकेचे हप्ते असतील त्याच्या ड्रायव्हरचा सॅलरी त्याला द्यावी लागते, त्याची जी काही सुपरवायझर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आज तो सफर होतोय आणि आम्ही ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काही ठराविक लोकांच्यासाठी हा निर्णय झालाय असं काही त्याच्यामधून पुढे येतंय।
तर तो नंतरचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही लक्ष नाही घालणार, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये ते देखील आपल्या लवकरच मीडियासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपण प्रशासनाला आम्हाला ज्यावेळी आम्ही उद्या 1 वाजता आम्हाला ते बोलवतील, आम्हाला बोलवणार आहेत असा त्यांचा निरोप आहे. प्रशासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की ह्या दिवसभरासाठी जी वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी आमच्यावरती काही निर्बंधात्मक काही जरी काही नियम घेतले, त्यांनी करायचं ठरवलं, तरी आम्ही सर्व आमचे बारामती टिपर वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो की त्याही गोष्टीला आम्ही सकारात्मक आहोत. असं काही नाही की आम्ही म्हणतो तीच पूर्व दिशा. त्याच्यामुळं प्रशासनाने आमच्या मागणीचा प्रामुख्यानं आम्हाला दिवसभराची वाहतूक करण्याबाबतचा आमचा जो काही प्रस्ताव आहे त्यांच्यासमोर तो त्यांनी मान्य करावा, अशा प्रकारचं मी या ठिकाणी निवेदन करतो. आणि जे आचार्य कुटुंबाच्या घरामध्ये जे काही दुःखद जो काही प्रसंग घडला, त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमचे जे काही बारामती टिपर वाहतूक संघटनेचे सर्व मोटर मालक आणि आमचे ड्रायव्हर सर्व पदाधिकारी आज सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी 1 मिनिट त्यांच्या कुटुंबाच्या वरती आलेला जो दुःखाचा डोंगर आहे त्याच्यामधून सावरण्यासाठी ईश्वरचरणी ते आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतो.